नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, आमदार अपात्रतेच्या निकालाचं कामडाऊन सुरू। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत, त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे, त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी मोठं विधान केलं आहे। 10व्या परिशिष्टाचा संदर्भ देऊन त्यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत। 10व्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे। दोन्ही गटाकडून परस्पराविरोधात एकमेकांच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती, त्याची एकत्रित सुनावणी ही विधानसभा स्पीकर समोर करण्यात आली होती। साधारणतः याचा निकाल 2 दिवसात अपेक्षित आहे, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत। 16 आमदारापासून जी सुरुवात झाली होती आणि 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ती 10व्या परिशिष्टानुसार वैध आहे की अवैध या संदर्भात विधान परिषदेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात। माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले। या संदर्भातला निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे, परंतु विधान परिषदेच्या अध्यक्षांनी ही बाब प्रथम तपासून बघण्याची आवश्यकता आहे, असं उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले आहेत। 16 आमदारांना अपात्रतेची बजावलेली नोटीस दिली होती, त्या नोटिशीतील मजकूर या 10व्या परिशिष्टानुसार ग्राह्य धरलो का होत नाही हे आधी तपासलं जाईल, त्यानंतर यावर निर्णय घेऊ येणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले आहेत। दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमदार अपात्रतेचा केवळ पोरखेळ सुरू असून सर्वोच्च न्यायालयात आमचे हात जोडून विनंती आहे की सरकारला निर्णय घ्यायला लावा, त्यामुळे 10 तारखेला पहिला भूकंप राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे। नार्वेकर या केसमधून अंग काढून घेतील की निर्णय न देण्याची शक्यता आहे, त्यामुळे तोही पहिला भूकंप ठरेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद।